हॅलो हॅलो फ्रेंड्स, फ्रेंड्स, वेलकम वेलकम टू टू अवर अवर चॅनल. चॅनल. तो आजचा ब्लॉग जो होणार आहे तो आहे बदामी बद्दल. आम्ही रिसेंटली बदामीला पण ट्रिप घेतली होती, म्हणजे हम्पीला कनेक्टेडच ट्रिप आमची होती बदामी. आणि आम्ही तिथे 2 दिवसाचा स्टे केला होता आम्ही. सो बदामी ही चालुक्य राजवटीची जुनी राजधानी आहे. आणि बदामीचं जुनं नाव वातापी किंवा वातपी असं होतं, आणि आता आपण त्याला ऑफकोर्स बदामी म्हणतो. आणि अख्खं बदामी शहर हे दिसायला सुद्धा बदामी रंगाचं आहे. तर इट इज रिअली ब्युटिफुल. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण अगेन आम्ही कसं ट्रॅव्हल केलं, कुठे राहिलो, आमचं बजेट प्लॅन काय होतं, कसं आम्ही ट्रॅव्हल इनसाइड द सिटी केलं किंवा तिथनं आम्ही काय काय ऑप्शन्स होते फूडचे आम्हाला. प्लेसेस आम्ही काय काय एक्सप्लोर केल्या. तर हे सगळं आता ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो स्टे ट्यून टू द व्हिडिओ. सो हवी ट्रॅव्हल बदामीला जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत, बाय एअर, बाय ट्रेन, बाय रोड. सो बाय एअर हुबळी हे जवळचं एअरपोर्ट आहे, जे अराउंड 105 किलोमीटरवरती आहे. बाय ट्रेन बदामी रेल्वे स्टेशन हे सगळ्यात नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे. आणि बाय रोड तर ऑफकोर्स आपण कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्ट आहे आणि तुम्ही पर्सनल कारने पण जाऊ शकता. आम्ही ट्रॅव्हल केलेलं बाय ट्रेन. आणि ही ट्रेन आम्ही पकडली होती पुणे स्टेशनवरनं ती बदामी रेल्वे स्टेशनपर्यंत. रात्री 1ची ट्रेन होती आणि सकाळी 9 वाजता आम्हाला ड्रॉप केला ट्रेननी. आम्ही स्टेशन पासून बाय ऑटो आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. 150 रुपये फेअर झालं होतं. हॉटेलचं नाव होतं सन्मान डिलक्स, आणि हे एक्झॅक्टली बदामीच्या बस स्टॉपच्या समोर होतं. सो कन्व्हिनियन्स पण तेवढा होता की पुढे रिक्षा पकडायची किंवा काय, ते ह्याच्या अंदाजाने आम्ही ते सिलेक्ट केलं होतं स्टे. बदामीमध्ये खूप भरपूर असे हॉटेल्स अवेलेबल नाही आहेत. सो आम्हाला जे ऑप्शन चांगलं मिळालं त्यातनं सन्मान डिलक्स हे चांगला ऑप्शन होता आणि 2 दिवस आम्हाला काही त्रास झाला नाही. हॉटेलमध्ये आम्ही पोहोचतो सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला, फ्रेशनअप झालो आणि पहिल्यांदा गेलो आम्ही पेट पूजा करायला. 12 वाजलेच होते जवळपास. सो आम्ही पहिली पेट पूजा केली. आम्ही लंचसाठी चूज केलेलं त्या हॉटेलचं नाव होतं हॉटेल पकवान, आणि अगदी बजेट फ्रेंडली आणि अगदी छान फूड असलेली ती जागा आहे. आणि बस स्टॉप पासून हार्डली 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे पकवान रेस्टॉरंट, प्युअर व्हेज. मध्ये जे काही आहे या पूर्ण बस स्टँडचा जो रोड आहे मेन, या रोडलाच सगळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत चांगलेवाले. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आता आलो बदामीमध्ये आणि आम्ही आता जेवायला आलो एका ठिकाणी. पकवान रेस्टॉरंट आहे. मी रिव्ह्यू करतो, तुम्हाला सांगतो. जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही तिथूनच रिक्षा पकडली. 50 रुपीज आम्ही रिक्षाला दिले आणि पोहोचलो भूतनाथ टेम्पलला. भूतनाथ टेम्पलमध्ये आम्ही आणि अगस्त्या लेक तिथेच आहे. आम्ही ते सगळं फिरलो. वी एन्जॉयड अ लॉट. आम्ही फोटोज क्लिक केले छान छान. ते छोटंसं मंदिर आहे, पण आतमध्ये सगळे मंदिराच्या आणि मूर्त्यांच्या भग्नावशेष ठेवलेले आहेत. सो आतमध्ये ऍक्च्युअल पूजा होणारी अशी मूर्ती नाहीये. इथे सुद्धा गाभारा रिकामाच आहे.
सो समीरला यायला थोडा वेळ आहे आणि टिल दॅट आम्ही जाणार आहोत, म्हणजे मी चालली आहे स्पेशली आता दशावतार टेम्पलकडे. इथे एक मोठं रॉक आहे आणि त्या रॉकमध्ये सगळे दशावतार त्यांनी कोरलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. सो तिथे आहे ते सगळे दशावतार त्यांनी कोरलेले आहेत. आपण तिथे जाऊन 1 बाय 1 ते बघूया. ओके, सो आपण आत्ता इथे पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला सांगते, आपल्या हॉटस्टारवरती मध्यंतरी एक सिरीज आली होती शिलेदार म्हणून, तर त्याच्यामध्ये हा एरिया घेतला होता त्यांनी फॉर द शूटिंग. समीर मागे माझा, हाय समीर, टायर्ड. आणि मागे माझ्या मागे एक्झॅक्टली तिथे भूतनाथ मंदिर आहे. आम्ही आत्ताच जस्ट तिथून जाऊन आलो. समीर इज नॉट टायर्ड, आय एम. आणि देन आम्ही तिथून गेलो अप्पर शिवालयात. इथे अप्पर शिवालयाच्या खालीच एक म्युझियम आहे. प्रत्येक फ्रायडेला ते म्युझियम बंद असतं. सो जर तुम्ही त्या दिवसांमध्ये बदामीला जाता तर हे नक्की एन्शुअर करा की शुक्रवार नसावा, म्हणजे तुम्हाला ते बघता येईल. आम्ही छान आहे. सो आम्ही तिथून असं करूया. देन आम्ही तिथून गेलो अप्पर शिवालयाला. अप्पर शिवालयाला जायचंय तर आपल्याला डोंगर चढायला लागतो. जो मी आम्ही नव्हतो सांगते. गेलो, फक्त मी गेलो होतो. ती लोअर शिवालयाला पण नाही आली, मी पण अप्पर शिवालयाकडून आलो. ते पण छान व्ह्यू होता तिकडे अप्पर शिवालयाचा. हा, ही खूप छोटीशी. अरे बापरे, ह्या रस्त्यातून जायचंय. जा समीर, ट्राय कर. थोडं वॉक करावं लागतं अप्पर शिवालयाला जाण्यासाठी. एक 15 ते 20 मिनिटाची हाईक आहे. हाईक म्हणजे हाईक नाहीये, पण एक मॉडरेट प्रकारचा तुम्हाला चढण तिथे आहे. आणि चढण्यासाठी प्रॉपर जिने वगैरे बनवलेले आहेत. सो इट्स नॉट की तुम्हाला काहीतरी खडकाळ रस्त्यातून ट्रेक करायचे. प्रॉपर जिने आहेत. सो
छान आहे, अप्पर शिवालय लोअर शिवालय दोन्ही. तिथे आमचा वेळ छान गेला. तिथे आम्ही सनसेटही पाहिला. सो आम्ही ते सगळं करून संध्याकाळी अराउंड 7 o'clock रिटर्न आलो. बदामीमध्ये पण जे मॉन्युमेंट्स आहेत हे संध्याकाळी 6च्या नंतर सगळे क्लोज होतात. सो जे काही प्लॅन करायचं आहे हे मॉर्निंगच्या पिरियडमध्ये किंवा इव्हिनिंग 6 o'clockच्या अगोदरपर्यंत तुमचं बघून झालं पाहिजे. आणि आम्ही तसं येताना चालतच आलो. 500 मीटरचं वॉकिंग होतं बस स्टॉप पासून ते भूतनाथ टेम्पल पर्यंत. आम्ही गुगल मॅपचा यूज केला आणि आम्ही चालत चालत आलो. मस्तपैकी मार्केट वगैरे एक्सप्लोर केलं. बदामीमध्ये शाकंभरी देवी आहे. तिचं एक छान मंदिर आहे. ते शक्तीपीठ मंदिर आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कुटुंबांचं कुलदैवतही आहे शाकंभरी देवी. तिला बनेश्वरी असंही म्हणतात. आणि बनेश्वरी किंवा बनशंकरी देवी. 8च्या दरम्यान आम्ही परत फ्रेशअप होऊन आमच्या हॉटेलमधून निघालो. आम्ही रिक्षावाल्याबरोबर थोडंसं बार्गेनिंग केलं आणि त्यांनी 250 रुपयामध्ये आम्हाला बनशंकरी मंदिरापर्यंत नेऊन, म्हणजे टू अँड फ्रो, पिकअप अँड अगेन ड्रॉप टू द बस स्टॉप, एवढ्याचे आमच्याकडून 250 रुपये गेले. त्यावेळी ऑफकोर्स आम्ही 8च्या नंतर पोहोचलो होतो, त्यामुळे मंदिर खूप छान शांत होतं आणि खूप मस्त दर्शन झालं देवीचं. देवी सिंहावरती विराजमान आहे आणि तिची तशीच मूर्ती मंदिरामध्ये आहे. खूप छान आहे, ते पण पाहण्यासारखं आहे. सो आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. आमचं दर्शन हार्डली 15 मिनिटांमध्ये झालं. 15 मिनिट पण मी खूपच म्हणतीये, आहे की नाही? काही अजिबात गर्दी नव्हती आणि आम्ही 15 मिनिटांमध्ये तिथून निघालो. म्हणजे आम्हाला जास्त टाइम स्पेंड करावासा वाटत होता. इथे मंदिराच्या समोर एक तलाव आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेला इथे आलो होतो, कारण म्हणजे आता रात्र ऑफकोर्स, कारण मग ह्या वेळेला इथे गर्दी कमी असते. कारण हे जे मंदिर आहे शाकंभरी देवीचं, म्हणजे बनशंकरी मंदिर असं त्यांना म्हणतात, तर हे मंदिर शक्तीपीठमध्ये पण येतं आणि बऱ्याच लोकांचं कुलदैवतही आहे. म्हणजे जशी आपली तुळजाभवानी आपली कुलदेवता आहे, तशी शाकंभरी देवी सुद्धा कुलदैवता. त्यामुळे इथे शक्यता असते गर्दी असण्याची, म्हणून पण आम्हाला काही गर्दी मिळाली नाही. बऱ्यापैकी लवकर उरकलं आमचं. आता आम्ही जी ऑटो हायर केली होती, आम्ही त्या ऑटोजवळ आलो आहे, म्हणजे आम्ही आता पटकन घरी जाऊ. सो त्यांनी आम्हाला पिक केलं, तिथे नेऊन सोडलं, तिथे वेट केलं आमच्यासाठी आणि मग परत आणून आमच्या हॉटेलपाशी त्यांनी सोडलं. तेव्हा तिथे संध्याकाळी 7 नंतर जवळपास सगळं शांत होतं. त्यामुळे जर तुम्हाला रिक्षावाला आधीच मिळाला तर असे निगोशिएट करून बार्गेन करून एकदा टाइम फिक्स करा. तो येतात माणसं ती, पण तिथे तुम्ही लास्ट मोमेंटला चेक करायला गेलात तर रिक्षा मिळेल का येताना वगैरे, तर तसं फार शक्यता कमी आहे. सो हे लक्षात ठेवा. बनशंकरी मंदिराला जर तुम्ही जात असाल तर टू अँड फ्रो अशीच रिक्षा करा, कारण मंदिराच्या आवारामध्ये फार कमी लोकल लोक राहतात. शहरापासून थोडंसं एक 10-7 किलोमीटर लांब आहे मंदिर. तिथे प्रसादही घेतला आम्ही आणि तिथून अराउंड 9 वाजता आम्ही निघालो. मंदिराच्या आसपास एक दीपस्तंभ आहे आणि अजूनही जुनी मंदिरं आहेत जी जमिनीपेक्षा खाली आपल्याला बघायला मिळतात. सो तो एरिया पण बघण्यासारखा आहे, छान आहे आणि शांत एरिया आहे. सो असं बनेश्वरीकडून आम्ही गेलो. रात्रीचे 9:30 वाजले होते. सो आम्ही डायरेक्ट जेवायला गेलो. आम्ही रात्रीचं रेस्टॉरंट बघितलं, ते होतं स्वर्ण पाकशाळा. ते सुद्धा व्हेज होतं आणि तिथेही छान जेवण टेस्ट होतं. नमस्कार मित्रांनो, हो बदामीच्या ट्रिपमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही आलो आहोत स्वर्ण पाकशाळे या नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. हे देसी चवीज खायला आम्ही खावं आहे आणि आम्ही ऑर्डर केला आहे शेजवान नूडल्स आणि शेजवान राईस आणि गार्लिक नूडल्स असं ऑर्डर केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलेलं ह्याच्यामध्ये फूड कलर नका ऍड करू, तर त्यांनी नाही केलं ह्याच्यामध्ये ऍड, त्यामुळे थोडं फिकं दिसतंय, बट टेस्ट चवीला तेवढंच छान आहे. टेस्ट छान आहे, म्हणजे खूप अशी ओव्हर काहीतरी वाटत नाहीये, वेगळं काही वाटत नाहीये. इट इज नॉर्मल. पाकशाला हे रेस्टॉरंट अगेन बस स्टॉप पासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. सो जे काही तुम्हाला एक्सप्लोर करायचंय ते बरोबर त्या बस स्टॉपच्या आजूबाजूला एक्सप्लोर करण्यासारखं आहे. तिथे तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स मिळतात. सो बदामी शहर तसं खूप छोटं आहे, जास्त मोठं नाहीये, पसरलेलं नाहीये. सो दिस इज हाऊ वी एंड अप अवर डे 1. हॅलो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट टू अवर डे 2 इन बदामी. सो बदामीला आम्ही अर्ली मॉर्निंगला उठून पहिले ब्रेकफास्ट केला. ऑफकोर्स पेट पूजा इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अगेन हे ब्रेकफास्ट जिथे आम्ही केलं त्याचं नाव होतं कॅफे बदामी आणि हा एक्झॅक्टली अपोजिट टू
बस स्टेशन. बस स्टँड. आम्ही आता आलेलो आहोत एक्झॅक्टली बस स्टॉपच्या. त्याचं नाव आहे बदामी कॅफे. आम्ही इथे आता शिरा टेस्ट करणार आहोत. ओके, इथे ह्यांना कुठचीही गोष्ट समजत नाही. म्हणजे आपण ज्या लँग्वेजमध्ये बोलतोय, मराठी तर नाहीच समजत आहे, बट हिंदी सुद्धा त्यांना समजत नाहीये. इथे फक्त ते कन्नडामध्ये बोलतात. शिरा खूप छान आहे, मॉइस्ट आहे. सो हे जे फोटोज त्यांनी दिलेले आहेत ना, त्या फोटोजकडे आम्ही फिंगर करतो, म्हणजे नोट करतो आम्हाला हे द्या म्हणून. मग आम्हाला ते देतात. सो आम्ही आता इथे मागवलाय शिरा. समीरने इथे मेदू वडा पूर्ण तोडून टाकलाय. हा माझा शिरा. एकदम साधं सुद्धा असं हॉटेल आहे ते, खूप साधा. पण त्याच्यामध्ये फूड क्वालिटी मस्त मिळाली. ऑथेंटिक साऊथ इंडियन आम्हाला तिथे डिशेस मिळाल्या. उत्तप्पा आम्ही ट्राय केला होता. केसरी भात हा नथिंग बट शिरा, पायनॅपल शिरा आय गेस, हा. बट छान होता ते पण. त्याची पेट पूजा 1 तास करून आम्ही गेलो आमच्या डेस्टिनेशन, फर्स्ट डेस्टिनेशनला त्या दिवसाच्या, दॅट इज बदामी केव्स, किंवा त्याला Yes. म्हणतात रॉक कट टेम्पल. सो बदामी मधलं हे सगळ्यात मेन अट्रॅक्शन आहे, ज्याच्यासाठी बदामी फेमस आहे. सो चालुक्य राजाच्या राजवटीमध्ये हे टेम्पल्स जे आहेत ते कार्व केलेले होते. मोठे मोठे रॉक्स जे आहेत त्याला कट केलंय. सो आतमध्ये केव क्रिएट करून त्याच्यामध्ये आतमध्ये मंदिर आहे. ह्याच्यापैकी कुठच्याही मंदिरामध्ये पूजा केली जात नाही. सगळे मंदिर हे बघण्यासाठी ओपन. अतिशय उत्कृष्ट असं कार्विंग आहेत ते, आता पण मी बघितलेले. खूप सुंदर आहे. आणि थोडंसं तुम्हाला एक ट्रेक करायला लागते. अगेन इथे सुद्धा जिने आहेत. हॅलो, सो आम्ही आता निघालेलो आहोत बदामीच्या केव टेम्पल्सला जाण्यासाठी. ऊन खूप आहे म्हणून आम्ही सगळे कॅप लेयर्स वगैरे घालून फिरतोय. पण इथे ऊन भरपूर आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावायला विसरू नका. कोणताही सनस्क्रीन लावा, सगळे प्रमोशन नाही करत आहे, पण सनस्क्रीन लावायला विसरू नका, बिकॉज खूप गरजेचं आहे सनस्क्रीन. आणि आम्ही आता आमच्या हॉटेलपासून निघालेलो आहोत आणि चाललो आता बदामी केव टेम्पल्स जवळ. रिक्षावाले अराउंड 100 रुपये घेतात. नाही, आम्ही एक रिक्षा कोणती हायर नाही केली आहे. आम्ही जिथे कुठे स्पॉटला जातोय तिथून जी रिक्षा मिळते ती पकडून पुढे जातो. काय पण इथे वन थिंग टू रिमेंबर इज की तुम्ही तिथे ट्रायपॉड असलेले ॲक्सेसरीज किंवा मोठे स्टँड असलेले तुमचे काही कॅमेरे असतील तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकत नाही. या सो अशा प्रकारे तिथे 4 केव्ज आहेत बदामीच्या केव टेम्पल्स मध्ये. ते सगळं एक्सप्लोर करायला अराउंड 2 तास? 2 ते 2.5 तास इज मोर दॅन इनफ.
सो नेक्स्ट दिवशीसाठी आमचं फक्त तेवढंच होतं. इफ यू हॅव टाइम आणि बदामीमध्ये तुमच्याकडे दिवस एक्स्ट्रा असं तुम्ही देऊ शकता, देत असाल तर द्या. तर द्या. कारण तिथे जवळ 2 खूप चांगल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये असलेल्या साईट्स आहेत, विच इज पदक्कल आणि ऐहोले. तर आम्हाला तर ते व्हिजिट करायला नाही मिळालं. वी विल प्लॅन फॉर द नेक्स्ट टाइम, ज्यावेळेला बदामी आम्ही एक्सप्लोर करू परत एकदा. सो बदामी बरोबर ह्या 2 साईट्स बघायला पाहिजे. ऐहोले आणि पडक्कल हे बदामी शहरापासून अराउंड एक तासाभराच्या ड्राईव्हवरती आहे आणि तिथे जाण्यासाठी बरेचसे बदामीमधून रिक्षा वगैरे मिळतात. आपण पूर्ण एका दिवसासाठी रिक्षा हायर करून तिथे साईट सीइंग करू शकतो. सो वेळ असेल तर नक्कीच प्लॅन करा या 2 साईटसाठी पण. 2 दिवस बदामीमध्ये होतो. आम्ही खूप आरामात साईट्स बघितल्या आणि त्याच्यानंतर आम्ही परत दुपारी रिटर्न आलो. आम्ही आमचं लंच केलं आणि आमची संध्याकाळी 4 वाजताची ट्रेन होती. सो संध्याकाळी 4 वाजता आमचं बदामी स्टेशनवरून नेक्स्ट डेस्टिनेशनसाठीची ट्रेन पकडायची होते. म्हणून आम्ही 3 वाजताच्या आसपास आमचं सगळं सामान घेऊन तिथून एक रिक्षा आम्ही घेतली. ऑफकोर्स बस स्टॉपच्या जवळ रिक्षा स्टँड आहे, तिथून आम्ही एक रिक्षा घेतली आणि 150 रुपयामध्ये अगेन त्यांनी आम्हाला स्टेशनला आणून सोडलं. स्टेशन पासून बस स्टॉपचं जे अंतर आहे ते एक 20 मिनिटाच्या आसपासचं आहे. 15 ते 20 मिनिटं सहज जातात. बट ओव्हरऑल इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स इन बदामी. सो बदामी तुम्ही जर येणार असाल तर मेक शुअर तुम्ही बदामीच्या बस स्टँडच्या आसपासच्या एरियामध्ये राहाल, जे तुम्हाला हॉटेल, रेस्टॉरंट आणि ट्रॅव्हलचे ऑप्शन तुम्हाला फ्रिक्वेंटली इझिली मिळतील. सो तुम्हाला जर काही प्रश्न असतील बदामीबद्दल आणि आमचं काही मेन्शन करायचं राहून गेलेलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला आन्सर करू. प्लस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देऊ, आयटरनरी पण देऊ. सो तुम्ही तुमच्या ट्रिपसाठी फॉलो करू शकता आणि अशाच कंटेंटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि आणि आमचे आमचे व्हिडिओ videos बघत राहा. राहा. बाय बाय.